लाडकी बहीण योजना योजनेचा उद्देश. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाच्या हेतूने सुरू करण्यात आलेली आहे. महिलांना आर्थिक उन्नती साधता यावी व त्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे आणि त्यांच्या सामाजिक स्थितीमध्ये व आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा करणे. लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजना योजनेचे वैशिष्ट्य. महिलांना आर्थिक मदत. मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना अंतर्गत पात्र महिलांना त्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा केली जाईल. लाडकी बहीण योजना 15 ऑगस्ट 2024 स्वातंत्र्य दिन या योजनेचा पहिला हप्ता महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. ऑनलाईन प्रक्रिया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज भरावयाचा आहे. या योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात येणार आहे. व्यापक लाभार्थी. महाराष्ट्र घरातून आतापर्यंत या योजनेसाठी 5 लाखापेक्षा जास्त फॉर्म आले आहे. चुका दुरुस्त करण्याची संधी. या योजनेचा फॉर्म भरताना काही चुका झाल्यास त्या सुधारता येणार आहेत. लाडकी बहीण योजना पात्रता आणि कागदपत्रे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना निकष पुढील प्रमाणे आहे. महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. उमेदवाराचे कुटुंब वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावे. उमेदवाराकडे योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्र असावे. योजनेसाठी लागणारे कागदपत्र. रहिवाशी प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला. कुटुंब उत्पन्नाचा पुरावा, बँक पासबुक. लाडकी बहीण योजना अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म ऑनलाईन पोर्टलद्वारे स्वीकारण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया सोपी व्हावी यासाठी नारी शक्ती दूत या ॲप्लिकेशनची सुरुवात करण्यात आलेली आहे. या ॲप्लिकेशनमधून आपण आपल्या फॉर्मची स्थिती तपासू शकता व आपली प्रोफाईल अपडेट करू शकता. 1 ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पहिली लाभार्थी यादी प्रकाशित होण्याची शक्यता आहे. 15 ऑगस्ट 2024 स्वातंत्र्यदिनी लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळणार आहे. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लाभार्थ्यांची अंतिम यादी जाहीर होईल. योजनेचा प्रभाव व महत्त्व. राज्य सरकारने घोषित केलेली माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी वरदान ठरणार आहे. या योजनेमुळे महिलांना आर्थिक उन्नती साधता येईल. याबरोबरच महिलांना आर्थिक मदत मिळेल. महिलांच्या जीवनमानात सुधारणा होईल. महिलांच्या थेट बँक खात्यामध्ये पेमेंट जमा होणार आहे. मुख्यमंत्री माझी बहीण योजना ही एक प्रभावी योजना आहे. या योजनेमुळे महिला स्वतःच्या गरजा स्वतः पूर्ण शकणार आहेत. या योजनेमधून मिळणारे पैसे शिक्षण किंवा कौशल्य विकासासाठी वापरू शकतील. या योजनेमुळे महिलांच्या आरोग्यामध्ये देखील सुधारणा होऊ शकते. महिला स्वतःच्या आरोग्याकडे स्वतः लक्ष देऊ शकतील. या योजनेमुळे महिलांना नवीन उद्योग करण्यासाठी मदत मिळेल. परिणामी महिला स्वावलंबी बनतील. महिलांची सामाजिक स्थिती सुधारण्यामध्ये या योजनेचा फायदा होईल.